ओके, लक्ष समोर, पूर्ण लक्ष समोर. आपण पेपर सॉल्व्ह केला होता बरोबर आहे, 1 डे बिफोर. आणि तो पेपर म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय ते ऑलरेडी आपल्याला समजलेलं आहे बरोबर आहे. आणि ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल समजल्यानंतर, सर्व मेथड झाल्यावर, सर्व कन्सेप्ट झाल्यानंतर आपण काय केलं, एक पेपर शेड्यूल केला बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एक स्वतःला अनालाइज करण्यासाठी की नक्कीच मला तो लेसन किती समजलाय. मग तोच पेपर झाल्यानंतर आता आपण काय करतो, त्या पेपरचं सोल्युशन पाहतोय. जर तुम्ही नीट इथं ऑब्झर्व केलं तर बघा काय होता, मॅथ्स 1चा पेपर होता, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बरोबर आहे. त्यानंतर 20 मार्कचा पेपर होता आणि टायमिंग 1 तास होता. पेपर जर तुम्ही पाहिला तर पूर्ण ऍज पर द बोर्ड पॅटर्न आहे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 1 ए बी, क्वेश्चन नंबर 2 ए बी, क्वेश्चन नंबर 3 ए बी, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 बरोबर आहे ना. सो ऍज पर द बोर्ड पॅटर्नच आपण 20 मार्काचा पेपर तयार केला. ठीक आहे. मग त्यामधला आपला पहिला जो क्वेश्चन आहे तो म्हणजे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आता एक्झाम मध्ये आणि हा जो आपण पेपर सॉल्व्ह करणार आहे तो पेपर पूर्ण बोर्ड प्रमाणे सॉल्व्ह करणार आहे. ओके. जेव्हा मी बोर्ड पेपर चेक करत होतो त्यावेळेस काही इन्स्ट्रक्शन सांगितल्या होत्या. ओके. तर त्या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत ना तर त्या आपण आता इथं आन्सर शीट मध्ये यूज करू. ठीक आहे. सो ऍज पर द इन्स्ट्रक्शन आपण पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. सो आता फक्त लक्ष द्या. पहिला क्वेश्चन आता नीट बघा, एक बेसिक क्वेश्चन होता, जास्त मी काही तुम्हाला त्यामध्ये सांगणार नाही, फक्त लक्ष द्या. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 ए, त्यामधला पहिला क्वेश्चन तुम्ही आन्सर शीट मध्ये लिहायचं कसं ते मी तुम्हाला सांगतोय. काय दिलं, द इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन मध्ये व्हेरिएबलची इंडेक्स म्हणजे व्हेरिएबलची पॉवर ही नेहमी ऑलवेज 0 असते, 2 असते, 1 असते का नॉट डिफाईन, किती असते 1 असते. मग तुम्ही डायरेक्ट इथं काय लिहायचं, ऑप्शन सी. इथं पुढे वर 1 दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. लक्ष द्या, पूर्ण समजून घ्या. सो ऑप्शन सी बरोबर आहे. हा पहिला क्वेश्चन समजला. यानंतर आता आपण काय करू, दुसरा क्वेश्चन पाहू. लक्ष द्या आता नीट. दुसरा क्वेश्चन काय होता बघा, दुसरा क्वेश्चन होता, झाला क्वेश्चन नंबर 1 आहे. आता क्वेश्चन नंबर 1 ए मधला दुसरा, आता तो काय आपण तो सॉल्व्ह करू. ठीक आहे. लक्ष द्या, हा दुसरा सॉल्व्ह करू आपण इथं. तर काय दिलं त्यांनी, एक इफ ए बी सी डी हे जर असं दिलेलं असेल देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता एक पॉइंट प्रश्न पडतो मुलांना की सर एमसीक्यू क्वेश्चन असतात, मग त्या मी सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे का. तर तुम्ही एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करणं अपेक्षित नाहीये, पुढे सॉल्व्ह करा पण त्याचं आन्सर लिहिणं अपेक्षित आहे, म्हणजे या टाईप मध्ये. आणि जर तुम्ही पेपरमध्ये जर सॉल्व्ह केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. जसं की आता आपण असं करतोय, म्हणजे काय होणार याचं उत्तर काय होणार, एक लक्ष द्या नीट. ए इंटू डी क्रॉस मल्टिप्लाय माहिती आहे डिटर्मिनंट मायनस बी इंटू सी. मग आता आपण ऑप्शन कडे जाणार, ए इंटू डी बी मायनस बी सी. पहिला ऑप्शन गेला, दुसरा बघा एडी मायनस बी सी आहे का. आणि मग तुम्ही इथं आन्सर लिहू शकता, ऑप्शन बी एडी मायनस बी सी. सो या पद्धतीने तुम्ही आन्सर लिहू शकता. सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला एमसीक्यू लिहिता आले पाहिजे. एमसीक्यू काय आहे समजणं गरजेचं आहे. आणि इथं आपण लिहिलेले बघा, दोन्ही एमसीक्यू दिलेत, एमसीक्यू नंबर 1 आणि एमसीक्यू नंबर 2. ओके, 2 एमसीक्यू होते. पेपर आपला 20 मार्काचाच आहे बरोबर ना, 40 मार्काचा नाही, त्यामुळे आज पर्यंत पेपर आपण सॉल्व्ह करतोय. सो कोणाला काही डाऊट क्लिअर झालं. क्वेश्चन नंबर 1 ए आणि क्वेश्चन नंबर 1 ए मधले 1 आणि 2. आता सेकंड क्वेश्चन बघा काय होता, राईट एनी 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. राईट एनी 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. मला सांगा हा क्वेश्चन अवघड होता, खूप सिंपल. त्यांनी काय सांगितलं होतं, कोणतेही लक्ष द्या नीट, तुम्हाला कोणतेही 2 लिनियर इक्वेशन लिहायचे. जर तुम्ही नॉर्मली जर विचार केला, जर ज्यांना कळलंच नसेल ना त्यांच्या पेपरमध्येच लिनियर इक्वेशन दिले एवढे भरमसाठ, त्यापैकी कोणते 2 उचलायचे तर आपली चॉईस, काहीच प्रॉब्लेम नाही.
पहिलं लिनियर इक्वेशन काही लिहा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2. डोक्यात एक गोष्ट ठेवायची, लिनियर इक्वेशन लिहिताना काय त्याच्या कंडिशन फुलफिल झालं पाहिजे. म्हणजे काय, इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल पाहिजे आणि त्या 2 व्हेरिएबलची डिग्री ही 1च पाहिजे. कळते? हे झालं पहिलं. आणि दुसरं समजा आपण लिहू 2m मायनस 3n इज इक्वल टू 4. झालं, सिंपल क्वेश्चन होता. राईट एनी 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. साधा क्वेश्चन होता, त्यामुळे याच्यामध्ये आज काय वेगळं काही नव्हतं. डायरेक्ट आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. आता क्वेश्चन नंबर 2. आता यांनी असंच काय ठेवले बघा, तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येतात, बरोबर आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात क्वेश्चन नंबर 2 मध्ये. आता इथे आपण ह्या ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करणार आहोत. आता नीट लक्ष द्या. तुम्हाला पेपर मध्ये परत तोच प्रश्न, एक्झाम मध्ये तुम्ही काय करायचं, पूर्ण क्वेश्चन लिहायचा. फक्त एक्झाम मध्ये बॉक्स लिहून न्यायचे. 4 बॉक्स काढले मी, पहिल्या बॉक्स उत्तर आहे, दुसऱ्याचं आहे, तिसऱ्याचं आहे, चौथ्याचं आहे. नो, समजते? पूर्ण क्वेश्चन लिहा. तुम्हाला या बॉक्सला मार्क असतात. कसे माहिती का, ह्या बॉक्सला मार्क असतो अर्धा मार्क, या बॉक्सला मार्क असतो अर्धा. चेकिंग कसे असतं बोर्डचे हे पण सांगताय. याला तुम्हाला मार्क दिले जातील अर्धा प्लस अर्धा, आणि ऍट द एंड तुम्हाला मार्क भेटणार 2. बघा 2 बॉक्स आहे ना, सो अर्धा 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 आणि अर्धा. कळलं का मार्किंग स्कीम? ओके, सो ही असते याची मार्किंग स्कीम. आता आपण काय करू, क्वेश्चन सॉल्व्ह करू. लक्ष द्या नीट. आता लिहिल्यानंतर आपण मार्किंग देऊ. तर बघा हे झालं पेपर. आता हे कसं पेपर मध्ये चेक करताना असं होणार, तुम्ही त्यांनी काय करायचं, सगळा क्वेश्चन लिहायचा आणि जे आन्सर आहे ना त्याला बॉक्स करायचं. एक सिंपल वे, समजलं? मग आता इथं बघा 2√3 इंटू 3√3 येणार. इथं काय येणार 3√3, बरोबर आहे. मग आता 2 इंटू 3 6 झालं, √3 इंटू √3 लिहिलं. आता √3 इंटू √3 इथं ऑप्शन 1 आपण असं वाढू शकतो, काय √9, बरोबर. किंवा डायरेक्ट इथं दोन आन्सर याच्यात येणार, √3 इंटू √3 3. मग इथं आपण असं लिहू शकतो 6 3 जा 18. मग 18 बघा ना, 6 3 जा 18 बाकी आज इट इज. मग 18 मायनस 6 12, बरोबर आहे. आता इथं 2 ऑप्शन राहतील. एक तर काय √3 होतं बघा, √3 इंटू √3 काय झालं, √9 लिहितील. √9 म्हणजे किती 3च शेवटी. 6 3 जा 18 काय आहे का बघा, 2 इंटू 3 √3 आलं, बरोबर. 2 3 जा 6 ऍज इट इज मध्ये मायनस असते. ओके, नंतर आन्सर आलं. आणि मग जर समजा हे चेकिंगला आलं तर चेकिंग कशी होणार याची बघा. हा, याला भेटणार तुम्हाला अर्धा मार्क, याला भेटणार तुम्हाला अर्धा मार्क, याला भेटणार तुम्हाला हाफ प्लस हाफ. म्हणजे असे टोटल तुम्हाला किती मार्क भेटणार, 2 मार्क भेटणार. समजलं? अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायच्या असतात. कोणाला काय डाऊट? बरोबर आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघू आपण. ओके, पुढे परत तेच सेम बघा 4. आता ते एक्स्ट्रा आहे, काही ना प्रश्न आता मार्किंग कसं. ओके, तर डिपेंड. आता बघू आपण कसं ते. लक्ष द्या. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन dx दिलाय 49, dx किती दिलाय डायरेक्ट, dy किती दिलाय -63, आणि dz सॉरी d दिलाय d7 दिलाय. आपल्याला dx बाय d काढायचे. dx किती, d किती 7 7 चा 49. डायरेक्ट एवढं सोपं होत आहे. ओके, एवढं सोपं येणं खूप, म्हणजे एवढं सोपं येणं शक्य नाही, पण तरी आलेलं आहे. तरी त्याची मार्किंग स्कीम सांगतो तुम्हाला. याला फिक्स अर्धा मार्क, ओके, आणि यांना अर्धा मार्क. आता इथे डिपेंड करतं, एक अर्धा मार्क तिकडे देतात की इकडे देतात. ओके, टोटल तुम्हाला किती भेटणार 2 मार्क. लक्षात ठेवा. आता डिपेंड काय बोललो मी बघा, सर्वात महत्वाचं एवढा सोपा क्वेश्चन येणं अपेक्षित नाहीये, एवढं सोपं नाही येणार. पण जरी आलंच नशिबाने तर काय करायचं, असं जे विचारलं तेवढं तुम्ही पेपरमध्ये काय लिहिणार, हे सगळं लिहिणार. आणि जिथे ते बॉक्स आहे तिथे बॉक्स करणार. ठीक आहे. आणि आता कधी कधी काय माहिती का, आता 5 बॉक्स आहे. लक्षात ठेवा, 2 मार्काच्या क्वेश्चनला मोस्टली 4च बॉक्स येणार, आणि 3 मार्काच्या क्वेश्चनला किती येणार 6 बॉक्स येणार ऍक्टिव्हिटीसाठी. 2 मार्क्सला किती 4 बॉक्स येणार. आता इथं किती आले 5. मग ही रेअर सिच्युएशन झाली. अशा वेळेस एकतर ते काय म्हणतील, याच्यापैकी 1 मार्क, म्हणजे या तिघांना 1 मार्क आणि या दोघांना 1 मार्क. मग इथं अर्धा. पण मी काय केलं, चला 3 सेपरेट आपण अर्धा आणि हे पूर्ण याला अर्धा मार्क. मार्किंग पण कळलं, लिहायचं कसं समजलं. पुढचा क्वेश्चन बघा. काय डाऊट?
आता पुढचा क्वेश्चन काय बघा, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. डायरेक्ट विचारले त्यांनी, डायरेक्ट आपल्याला सॉल्व्ह करायचं इक्वेशन. ठीक आहे, काय असेल क्वेश्चन आणि त्याच्याशी नाही. क्वेश्चन काय दिलाय लक्ष द्या फक्त. आपण आपल्या स्टेप वापरू. त्यांनी सांगितलंय का कशाने सॉल्व्ह करा? त्यांनी सांगितलंय मेथड विचारली आहे, इलिमिनेशन करा, सबस्टिट्यूशन करा, ग्राफिकल करा, क्रॅमर्स करा, विचारले नाही. मग चॉईस तुमची राहते आणि ती चॉईस मोस्टली कशाने कोणती करायची? इलिमिनेशन मेथड. आता काय दिले बघा, ऍज इट इज पहिली स्टेप वापरा आपली. काय आता पेपर सॉल्व्ह करतोय त्यानुसार विचार करायचा. 3a + 5b = 26 इक्वेशन नंबर 1. नंतर a + 5b = 22 इक्वेशन नंबर 2. आता तुम्ही विचार केला नीट, इक्वेशन नंबर असाइन केले, स्टेप 1 क्लिअर. 2 स्टेप कोएफिशिएंट सेम आहे नाही बघा, 3 1 5 5 इथं सेम आहे. इकडे आहे का? नाही. इकडे सेम आहे 5 5. मग आपण काय करू, त्याचे साइन चेक करू. काय प्लस प्लस सेम साइन और डिफरंट साइन? सेम. सेम असल्यावर सबट्रॅक्शन. मग आता सबट्रॅक्शन करू. मग आता बघा, सबट्रॅक्ट लक्ष समोर, इक्वेशन 2 फ्रॉम 1 ऍज इट इज होणार ते. आता बघा 1 काय, 3a प्लस आवाज नको अजिबात 5b = 26 मायनस a प्लस 5b = 22. हे आहे इक्वेशन नंबर 1, हे आहे इक्वेशन नंबर 2. आता यांची काय होणार? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मग खालचे साइन चेंज होतात माहिती ना. ओके, मग आता काय होणार बघू आपण. 3a - a 2a प्लस 5b - 5b 0, 26 - 2 22 4. सो 2a बरोबर 4, a बरोबर 4/2. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a? a = 2. एनी डाऊट? मग आता काय लिहिणार आपण? पुट a = 2 इन इक्वेशन 2 मध्ये पुट करू. 2 सोपं आहे का नाही? सो काय 2 इक्वेशन 2 a + 5b = 22. बघा मग आता हे किती? 2 प्लस 5b = 22. सो 5b = 22 मायनस 2. सो 5b किती होणार? 20 होणार. बी काढायचं. बी किती होणार? 20/5. सो बी किती आला? 4. काय डाऊट? ओके, हे झाला बी. आपण काय लिहिणार? Therefore, the solution of given equation is, मार्किंग स्कीम पण दाखवतो तुम्हाला. a = 2 and b = 4. a = 2 and b = किती? 4. आता जर तुम्ही विचार केला, क्वेश्चन अवघड होता, एकदम सिंपल होता, बरोबर आहे. आता याची आपण काय करू, मार्किंग स्कीम चेक करू. जर असा प्रश्न आला तर तुम्हाला मार्क कसे भेटतील? लक्ष द्या. आता नीट लक्ष द्यायचा. ओके, आता बघा, पहिलं तर तुम्हाला किती मार्कला क्वेश्चन आहे? 2 मार्कला क्वेश्चन आहे. किती? 2 मार्कला क्वेश्चन आहे. नॉर्मली ही व्हॅल्यू जी काढली ना तुम्ही, त्या व्हॅल्यूला अर्धा मार्क. सर्वात महत्वाचा, ही व्हॅल्यू जी काढली हिला अर्धा मार्क. शेवटच्या स्टेटमेंटला अर्धा, हाफ मार्क. आणि ही जी अरेंजमेंट केली तुम्ही महत्वाच्या याच्यात, त्याला हाफ मार्क. सो असे टोटल किती मार्क झाले? टोटल तुमचे मार्क झाले 2 मार्क. सो अशा प्रकारे तुम्हाला मार्क भेटणार. बघा, स्टेट मार्किंग असते, लक्षात ठेवा. ओके, कोणाकडे डाऊट? नेक्स्ट क्वेश्चन काय? आणि आपण आता जो पेपर सॉल्व्ह करतोय, हा पेपर आपण कसं सॉल्व्ह करतोय माहितीये तुम्हाला? विथ पेपर चेकिंग. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन समोर आला तर तो क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा आणि सॉल्व्ह केल्यानंतर त्याला मार्किंग कशी भेटते. कारण आपल्याला काय माहिती का, नॉर्मली मुलांचा टेंडन्सी असते, माइंडसेट झाला असतो, पेपर पूर्ण भरून आले, पेपर पूर्ण व्हाईट होता ब्लॅक करून आले, ब्ल्यू करून आले, घरी आल्यानंतर मार्क बघितल्यानंतर शक्यच नाही, माझे मार्कच नाही, टीचरच असेल, नीट चेक नाही केला, स्ट्रिक्ट चेक केलंय. अरे रिझन देण्यापेक्षा तुम्ही समजून घ्या मार्किंग कसं आहे. तुम्हाला बघा, मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने शिकवतो. कळतंय तुम्हाला? जर तुम्हाला हे कळलं ना की मार्क कुठे जातात,
तर तुम्ही तिथे नक्की काळजी घ्याल, मार्क जाऊन देणार नाही, बरोबर का नाही? ओके, आणि तोच आपण आता पॉईंट बघतोय. जसं की आता यामध्ये बघा, सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. आता मला सांगा, क्रॅमर्स रूल आपल्यासाठी नवीन आहे? नवीन आहे का? नाही, ऑलरेडी शिकलोय, तरी आपण घेतोय आता विथ मार्किंग पाहू आपण. किती मार्काचा क्वेश्चन होता? 2 मार्काचाच होता. क्रॅमर्स रूल 2 ला पण येऊ शकतो, 3 मार्काला पण येऊ शकतो. आता बघू आपण काय, नीट लक्ष द्या. काय दिलंय? 3x - 4y is equal to 10, इक्वेशन नंबर 1. 4x + 3y is equal to 5, इक्वेशन नंबर 2. बाकी मेथडचा विचारच करायचा नाही. जर क्रॅमर्स म्हणले ना तर त्याचाच विचार करा. बाकी कसं होतंय, काय होतंय, घेणे देणं नाही तर म्हणतील सर क्रॉसिंग मध्ये सेम 3 3 4 4 ऍड सबट्रॅक्ट n 10, अजिबात नाही. विचारले काय? क्रॅमर्स, समजताय? सो त्यानुसारच विचार करा. काय सांगितलं आपल्याला? क्रॅमर्स रूल. कळतंय? पुढे बघा आता. क्रॅमर्स रूल मध्ये पण पहिली स्टेप काय? पहिलं काय? कम्पेअर करणार. आपण काय करणार? कम्पेअर करणार. बघा आता, कम्पेअर इक्वेशन विथ, कशासोबत कम्पेअर करायचं आपल्याला? a1x b1y c1 a2x b2y c2, बरोबर आहे? कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काहीतरी भेटत आहे. सो वी गेट, काय काय भेटणार आपल्याला? बघा, a1 b1 c1, नीट लक्ष द्या. a2 b2 c2. आता कसं व्हॅल्यू काढायचं ते बघा. आता बघा, एक्स जागी एक्स आहे, पहिलं इक्वेशन, नीट लक्ष द्या. हे इक्वेशन याला कम्पेअर करायचं आणि ह्या इक्वेशनला याच्यासोबत कम्पेअर करायचं. कळतंय का? कम्पेअर करेपर्यंत ऍरो ठेवतो मी. बघा आता, नीट बघा. a1 च्या जागी कोण आहे? 3 आहे. b1 च्या -4, व्हेरी गुड. c1 10, a2 4, b2 c2. काय डाऊट? कंपॅरिझन समजली? क्लिअर एकदम? ओके, आता आपण आपल्या कंटिन्यू टॉपिक कडे येऊ. नाव आता काय काय फाइंड आउट करायचं माहिती ना? डी, डीएक्स आणि डीवाय. डीच्या वेळेस कोणाला घ्यायचं? एक्स आणि वायचं कोएफिशियंट, म्हणजेच a1 a2 b1 b2. काय डाऊट? पुढे बघा, व्हॅल्यू टाकू आपण. a1 किती? 3, इथं -4, इथं 4, या ठिकाणी 3. काय डाऊट? पुढे पहा, 3 × 3 -4 × -4, this into this. पुढे बघा, 3 3 जा -, 4 4 जा 16, किती आलं? 25. So what is this? D. See, we got the value of D. D नंतर dx. खूप प्रॅक्टिस चालली, बघा, लक्ष द्या आता. dx, x वेळेस x ला सोडून द्या. x वेळेस x चे कोएफिशियंट सोडून द्या. x चे कोएफिशियंट असतात a1 a2, त्याला सोडून द्यायचं. x वेळेस b1 b2 ला सोडायचं का? नाही, त्याला त्यांच्या जागी ठेवायचं. मग इथे आता a1 a2 तर गेले, मग त्यांची जागा कोण घेणार? c1 c2 घेणार. समजलं? मग आता इथे व्हॅल्यू टाकू आपण. c1 c2 काय? 10 5, b1 b2 -4 3. आता बघा काय होणार? 10 × 3 -4 × 5, 10 3 जा -, 4 5 जा 20, मग 30 आणि 20 50. What is this? dx. So we got the value of झालं dx, d झालं, dx झालं. आता काय? dy. dy ची वेळेस आता बघा, x वेळेस कोणाला सोडलं होतं? x. आता y च्या वेळेस y. मग a1 a2 x चे कोएफिशियंट y चे सोडून द्यायचे, म्हणजे c1 c2. म्हणजे आता a1 a2 कोण आहे? a1 a2 3 4 10 5, 3 4 10 5. मग काय होणार? 3 × 5 -10 × 4, 5 3 जा 50, -10 4 जा 40, 40 -50 -25. साइन ऑफ बिगर नंबर ना. सो dx dy झालं आणि d पण झालं. कोणाला काय डाऊट? एकदम क्लिअर. आता काय करणार? बाय क्रॅमर्स रूल. काय सांगतात क्रॅमर्स?
एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. मग एक्स किती आला अँड वाय इज इक्वल टू व्हॉट डी वाय अपॉन डी. आता एक्स किती आहे डीएक्स किती डीएक्स हे बघा सगळे व्हॅल्यू बघू आपण. डी 25 डीएक्स 50 आणि डीवाय 25. मग डीएक्स किती आहे 50. ओके किती आलं मग 2. हा कोण आला एक्स आला आणि वाय किती येणार -25 अपॉन 25 विच इज इक्वल टू -1. हे कोण आहे वाय. म्हणजेच काय भेटलं आपल्याला therefore the solution of given equation is x is equal to 2 and y is equal to -1. सो ही झाली तुमची क्रॅमर्स रूल. हे झालं तुमचं काय आलं क्रॅमर्स रूल. कोणाकडे डाऊट क्लिअर एकदम ओके. सो अशा पद्धतीने आपण विचार करायचे आणि क्वेश्चन पटापट सॉल्व्ह करायचे. फक्त क्वेश्चन सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. टाइमपास करण्यात काहीच अर्थ नाही. ओके क्लिअर आहे. कोणाला काय डाऊट. सो दिस इज ऑल क्रॅमर्स रूल. या पद्धतीने आपण काय केले क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता थोडी आता मार्किंग स्कीम बघू आपण. मार्किंग आता हे 2 मार्कले त्यामुळे थोडं किचकट राहणार पण एवढं नक्की. आता याला मार्क नसतात कळते. मार्क समजा डायरेक्टली जर पाहिलं असं पाहायला गेलं ना तर हे पूर्ण हे 3 मार्काचा क्वेश्चन आहे. तर कसं ते सांगतो. अर्धा अर्धा एक अर्धा 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 दीड अडीच 2.5 आणि अर्धा 3. ऍक्च्युअल मार्क असे त्याचे 3 मार्काचा क्वेश्चन. पण आता 2 ला आलता म्हणून ठीक आहे. डी ची व्हॅल्यू महत्वाची पाहिजे डीएक्स महत्वाचा आहे डीवाय महत्वाचा आहे. मग तुम्ही एक्स वाय दोन्ही पण महत्वाचे आहेत आणि हे सोल्युशन पण महत्वाचे आहेत. असे टोटल किती मार्क भेटणार 2. मग आपण आता इथं मार्क देऊ. अर्धा याला अर्धा एक अर्धा अर्धा एक 2 व्हॅल्यू आहे ना याला एक अर्धा देऊ अर्धा प्लस अर्धा देऊ आणि हे पूर्ण याला हाफ देऊ. ऍक्च्युली 3 मार्काचं आहे ठीक आहे. पण 2 मार्कानुसार हे आपण विचारात घेतलं. कोणाला डाऊट ओके. हे होतं क्रॅमर्स रूल. नेक्स्ट काय ऍक्टिव्हिटी बघा. खूप सोपा प्रश्न. आता बॉक्स बघा 1 2 3 4 5 6 7. आता इथं 4. ऍक्च्युली हे 3 मार्काला नाही क्वेश्चन येणार आहे. म्हणजे ऍक्च्युली 3 मार्काला असं क्वेश्चन येणार नाही. हे 2 मार्काचे क्वेश्चन. कसं 1 बॉक्स 2 बॉक्स 3 बॉक्स 4 बॉक्स म्हणजे अर्धा 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 किती झाले 2 मार्क झाले ना आहे का नाही. पण आता दिलंय तर त्यानुसार आपण काय करू याला 1.5 कन्सिडर करू आणि याला 1.5 कन्सिडर करू आणि मार्क देऊन टाकू. आता कसं ते बघा काय करायचं. तुम्हाला जर क्वेश्चन असा आला सर्वात महत्वाचं कॅल्क्युलेशन पार्ट पण ठेवा तुमच्याकडे. समस्या म्हणजे काय इथं काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आता एक्स व्हॅल्यू किती आहे 3 प्लस वाय इज इक्वल टू किती 3. सो वाय इज इक्वल टू एवढं कॉपर वेस्ट डायरेक्ट पण दिसतंय. जे डायरेक्ट इथे सांगतो बघा एक्स आणि वाय असतो. एक्स जर 3 आहे तर वाय 0. इथं काय वाय 3 म्हणजे इथं काय 0 राहिला प्रश्न हा. याचा आपण सॉल्व्ह करू. काय दिलंय एक्स प्लस वाय बरोबर 3. त्यातला वाय दिलाय वाय किती दिलाय 5 बरोबर 3. मग एक्स बरोबर 3 - 5 एक्स बरोबर -2. किती आलं एक्स व्हॅल्यू -2. मग इथे लिहिणार आपण -2. आणि मग जर नीट विचार केला तर हे काय आलं मग -2,5. समजलं हे झालं निम्म. आता इकडलं बघू आपण. इथं बघा इथं -1 दोन्ही पण करावं. इथं डायरेक्ट इथं करावं लागेल आपल्याला. हे सॉल्व्ह करावं लागेल बरोबर का नाही. बघा आता करू आपण. आता काय दिलंय एक्स -y बरोबर 4 वाय किती 0 बरोबर 4. सो एक्स बरोबर 4 झालं का पहिलं. इथं झालं. आता पुढं अँड एक्स -y बरोबर 4 एक्स किती -1 -y बरोबर 4
त्यानंतर -y तिकडे नेऊ, -1 -4 इज इक्वल टू +y. सो y इज इक्वल टू किती? -5. झाले का दोन्ही व्हॅल्यू? ठीक आहे. आणि मग आता व्हॅल्यू आपण इथं पुट करू. किती आलं? x किती आला? 4. मग इथे काय आला? 4,0. इकडे किती आला y? -5. मग -1, -5. काय डाऊट? सो हे झालं तुमचं कॅल्क्युलेशन. हा किती मार्काचा क्वेश्चन आहे? 3 मार्काची ऍक्टिव्हिटी. ओके. मग याला आपण काय करू? 1.5 आणि याला 1.5. सो टोटल किती झाले मग आपले? 3 मार्क. कळतंय? पुढं ही ऍक्टिव्हिटी बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 मरणाचे दिलेत आहे का नाही? सो 1, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आहे का नाही? सो 9 किती यायला पाहिजे माहितीये? तसे पाहायला गेले तर 6 ना. ठीक आहे. बघू आता. चला जाऊ द्या. जे दिले ते आपण तर बघू. आता काय केलंय? इक्वेशन तुम्ही काय करायचं असतं ते सांगतो. तुम्ही पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायचा वहीमध्ये, सॉरी आन्सर शीट मध्ये. आणि जे बॉक्स आहेत ना ते बॉक्स करायचे. मग त्या बॉक्सला मार्क, जो चेकर असतो ना तो बॉक्स बघणार, चेक बरोबर चेक करणार की बॉक्स मधला नंबर त्यांनी बरोबर लिहिलाय का, त्यानुसार मग आता इथं आपण लक्ष देऊ. ओके. आता बघा ऍड केलेत. मग 5 आणि 2 7x x दिलेला ऑलरेडी त्यांनी आहे का नाही? डायरेक्ट आपण करू. हे झालं 7. हे झालं कॅन्सल. 12 9 12 22 21 21. इथे आलं 21 डिवायडेड बाय 7. सो किती आलं? 3. काय डाऊट? ओके. चला आता इकडे जाऊ. किती सोपं आहे बघा. आता x व्हॅल्यू किती पुट करा? 3. 5x बरोबर 3. बरोबर आहे. मग काय आलं? 5 3 15. मी इथे येणार 15. 9 15 गेले. 9 15 -6 मिळाला -6. -6/2 -6/3 -2. x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू -2. आता याची मार्किंग बघू आपण काय करू? 1 2 आता 4 4 आहे ना, 4 4 बॉक्स पकडू आपण नॉर्मली. म्हणजे बघा हे झाले. नंतर फायनल आन्सरला अर्धा, वायला अर्धा आणि पूर्ण कॅल्क्युलेशन अर्धा. सो टोटल किती झाले? ओके. सो हे झालं तुमचं काय? क्वेश्चन नंबर 3B. आता आपण आतापर्यंत आपण कोणते कोणते क्वेश्चन सॉल्व्ह केले? क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2. ओके. लास्ट टाइम वी सॉल्व्ह ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. बरोबर आहे. त्यामधला आता जर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला तर तो क्वेश्चन काय पहा. जस्ट फोकस ओव्हर हियर. व्हॉट इज गिवन? The sum of two number is 60. The greater number is 8 more than thrice the smaller number. Find the numbers. अजिबात काही नोट नाही. डायरेक्ट पहिली स्टेप काय असते माहिती आहे ना? Assumption. बरोबर आहे. आता त्यांनी 2 नंबर सांगितले, स्मॉलर आणि ग्रेटर. सो लेट द ग्रेटर नंबर be x and the smaller number be, पूर्ण लक्ष समोर, the smaller number be y. Okay, so now we can apply condition 1. So what is condition 1 here? What is the condition? The sum, आपल्या बघा मी तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम चेक हिंट दिली थी काय? The last statement is nothing but your main question. Find the numbers. That means you have to find out smaller number and greater number. बरोबर आहे. So what is given? Sum of two number is 60. Sum of two number is 60. Equation number 1. Any doubt? जर डायरेक्ट बघा स्ट्रेट फॉरवर्ड इक्वेशन भेटला, नंबर दिला आणि कंडिशन संपली. आता कंडिशन नंबर, आवाज नको लक्ष समोर. Condition number 2. So what is second condition now? The greater number who is greater? X. Greater number is means is equal to 8 more. 8 more means what?
प्लस 8 थ्राइस द स्मॉलर, थ्राइस द स्मॉलर, बरोबर आहे. म्हणजेच काय होणार, therefore x minus 3y is equal to 8. Equation number 2. Any doubt? Now we got equation number 1 and equation number 2. बघा 1 आणि 2 भेटला आपल्याला, दोन्ही इक्वेशन भेटले. आता या दोन्ही इक्वेशन मध्ये बघा आपण काय करू, कंडिशन अप्लाय करू आपल्या स्टेप्स. फर्स्ट एपिसोड assign equation number and check the assign equation number, and second episode check the coefficient of same variable. x variable coefficient 1 1, इथं 1 3, चला 1 1 तर आहे. नाव नेक्स्ट एपिसोड त्या सेम कोएफिशिएंट ची साइन चेक करायची. काय साइन आहे, प्लस प्लस, सेम साइन और डिफरंट, सेम. मग काय करणार, सबट्रॅक्शन. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. मग बघा आता काय होत आहे. सो x प्लस y इज इक्वल टू 60 मायनस x मायनस 3y इज इक्वल टू 8. यांची काय होणार, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मग खालचे साइन चेंज, बरोबर आहे. मग काय राहिला, x मायनस x 0, y प्लस 3y 4y, 60 मायनस 8 52 ना, 60 मायनस 8. मग राहिलं काय, 4y इज इक्वल टू 52, y इज इक्वल टू 52 अपॉन 4. सो y इज इक्वल टू 4 1 जा 4, 4 3 जा 12. So all y is equal to 13. The last episode, put y is equal to 13 in equation 1. So what is equation number 1? X plus y is equal to 60. X is, we have to find out, y is 13 which is equal to 16. So x is equal to 16 minus 13. So किती झालं, x is equal to 60 मधलं 10 गेले 50, अजून 3 गेले 47. Okay, so therefore what do you have to write, the greater number is 47 and the smaller number is how much, 13. Okay, now we'll check this particular solution. पण हे सोल्युशन आपलं बरोबर आहे का, बरोबर आलेलं आहे का, हे आपल्याला पाहणं खूप महत्वाचं आहे. इथं just focus over here. दुसरा क्वेश्चन सरांना, ओके. आता काय दिले बघू आपण, 47 13 बरोबर आहे तर बघू, 47 प्लस 13 60 बरोबर आहे. हे बघून महत्वाचं, 3y किती आहे 13. सो 13 इंटू 3 13, 13 1 13, 13 2 26, 13 3 39 आणि x म्हणजे किती 47. सो 47 मायनस 39 किती होत आहे 8, बरोबर आहे का 8? आपल्याला किती पाहिजे होतं 8च पाहिजे, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. यातनं आपल्याला क्लिअर झालं की ग्रेटर नंबर इज 47 and स्मॉलर नंबर इज 13. ओके, मार्किंग स्कीम अप्लाय करू. नक्की याला मार्क जर दिले असते तर किती 3 मार्कचा क्वेश्चन होता, बरोबर आहे. सो पहिल्या इक्वेशनला अर्धा मार्क, दुसऱ्या इक्वेशनला अर्धा मार्क, कॅल्क्युलेशनला हाफ मार्क, त्यानंतर व्हॅल्यूला हाफ मार्क, एक्सच्या व्हॅल्यूला हाफ मार्क आणि फायनल आन्सर 1 2 आणि फायनल आन्सरला हाफ मार्क. सो टोटल किती झाले 3 marks. Okay, now next one, Cramer's rule. Now we have to solve this Cramer's rule here. So what is given 4x plus 3y. Now we can shift that 4 over there. Equation number 1 बरोबर आहे. डायरेक्ट करू ना, क्वेश्चन आहे आपल्या समोर. नेक्स्ट
6x प्लस 5y इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर 2. बरोबर का नाही? झाले परफेक्ट. पुढचे स्टेप काय? compare equation with what? a1x b1y c1 a2x b2y c2. we get लक्ष समोर काय भेटतं आपल्याला? a1 b1 b1 आणि c1 a2 b2 c2. आता a1 किती येते पहा, पूर्ण फोकस समोर. a1 4 b1 c1 a2 b2 c2. any doubt? एकदम clear? now next what you have to find out now? d. so now d is equal to, d कसं find out करतो? x and y चे coefficient, that is a1 a2 b1 b2. so what is the value of a1? 4 6 3 5. next 4 into 5 minus 6 into 3 or 3 into 6. 5 4s are 20 minus 6 3s are 18. Answer is 2. What is this? D. So we got the value of D. Any doubt? So dx is what? dx कसं फाइंड आउट करणार आपण? dx is equal to काय करणार? x च्या वेळेस x ला स्किप करणार, म्हणजेच काय? c1 c2 b1 b2. मग काय होणार? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ c1? 4 8 b1 3 5. बरोबर आहे. मग हे काय होणार? 4 into 5 minus 3 into 8. म्हणजे 5 4s are 20 minus 24. So the answer is minus 4. What is this? dx. So we got the value of d, dx. Now next dy. So dy is equal to what? y choice y ला सोडून द्या, म्हणजे a1 a2 c1 c2. Now what is the value of a1? a1 a2 किती? 4 6 4 8. 4 6 4 8. लक्ष समोर. So 4 into 8 minus 4 into 6. काय आलं मग? 32 minus 24. So किती आलं? 8. So dy. We got the value of dy also. Now what do you have to find out? आता काय करणार आपण? Now काय करणार? By Cramer's rule. By Cramer's rule. Cramer's rule काय येतो? x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. So what is the value of x? What is the value of dx? minus 4. What about d? 2. Which is equal to minus 2. What about dy? 8. 2. Answer is 4. So this is x and this is y and this is nothing but final answer. x is minus 2 and y is 4. आपण चेक करू, पर लिहून घेऊ. Therefore the value of equation is x is equal to minus 2 and y is equal to 4. आता आपण चेक करूया बरोबर आहे का? ठीक आहे. सो जस्ट फोकस ओवर हियर. ओके. सो आता याची मार्किंग स्कीम बघू. पहिले आपण चेक करू की आन्सर बरोबर आहे का. सो x minus 2 y 4. x minus 2 and y 4. चेक करू आपण. लक्ष द्या. x minus 2 and y 4. x च्या जागी minus 2 टाकू. minus 2 into 4 minus 8. बरोबर आहे. आणि y ची व्हॅल्यू किती? 4 प्लस 3 into 4 12. 12 minus 8 बरोबर 4 येते. चला हे बरोबर आहे. खालचं बघू आपण. x ची व्हॅल्यू minus 2.
6 इंटू -2 -12 इक्वेशन मध्ये टाकते बघा प्लस 4 5 4 जा 20 20 -12 8 म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. आता हे आहे 3 मार्क्स साठी. 3 मार्क्स साठी सर्वात महत्वाचं याला अर्धा मार्क, याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क बरोबर आहे. त्यानंतर हे जो फायनल आन्सर आहे याला अर्धा मार्क आणि हे जे आन्सर आहे त्याला अर्धा प्लस अर्धा. सो असे टोटल तुम्हाला किती मार्क भेटणार 3. समजतंय. हा पार्ट महत्वाचा नाही सर्वात लक्ष ठेवा. त्याच्यामध्ये सॉल्व्ह करून नाही दिलेला असं हे हा जो पार्ट म्हणजे दिलेला नाही. आपण कशासाठी लिहितोय पुढे जाऊन आपल्या चुका नको व्हायला म्हणून लिहितोय. बाकी याच्यामध्ये काहीच नाही. समजतं. मेन हे डी dx dy xy आणि फायनल आन्सर समजतं बघा. हाफ हाफ 1 1 1 2 and 1 3. एनी डाऊट. नेक्स्ट पहा हा क्वेश्चन खूप डिटेल मध्ये. या क्वेश्चनला काय म्हणतात माहिती आहे. नॉन लिनियर टू लिनियर कन्वर्जन ऑफ नॉन लिनियर इक्वेशन इनटू दी लिनियर वन. ओके सो लक्ष द्या आता समोर पटकन. कन्वर्जन ऑफ नॉन लिनियर इक्वेशन इनटू लिनियर वन हा नवीन एक टॉपिक आहे जो आपण ऑलरेडी शिकलोय. मला सांगा या इक्वेशन कडे जर आपण पाहिलं या इक्वेशन कडे जर पाहिलं तर कोणत्या अँगलने लिनियर इक्वेशन वाटतात. अजिबात नाही. बघा x मायनस अपॉन ला हे लिनियर इक्वेशन आहेत का नाही. तरी पण आपण आता हे सॉल्व्ह करणार आहेत. समजतंय. आता ते कसे सॉल्व्ह करायचे तर त्याची मेथड आता आपण समजून घेऊ. फक्त लक्ष द्यायचंय समोर. लक्ष द्या. पहा आता काय दिलेलं आहे यामध्ये. आता डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू. एक्झाम्पल 27 अपॉन x मायनस 2 याला आपण असं लिहू शकतो 27 इंटू 1 अपॉन x मायनस 2 बरोबर आहे. प्लस 31 इंटू 1 अपॉन y प्लस 3 येस ऑर नो. ओके इज इक्वल टू 85. ओके हे झालं आपलं पहिलं. याला असं लिहू शकतो 31 इंटू 1 अपॉन x मायनस 2 प्लस 27 इंटू 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 89. काही डाऊट. आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला 1 अपॉन x मायनस 2 1 अपॉन x मायनस 2 सेम आहे. 1 अपॉन y प्लस 3 1 अपॉन y प्लस 3. मग आपण यालाच काय करणार सबस्टिट्यूट करणार. बघा सबस्टिट्यूट नीट लक्ष द्या. सबस्टिट्यूट 1 upon x minus 2 is equal to m and 1 upon y plus 3 is equal to n. मग आता इक्वेशन काय बनणार बघा आपले मेन इक्वेशन काय बनणार 27m plus 31n is equal to 85 आणि खाली काय 31m plus 27n is equal to 89. हे झालं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 जरा नीट ऑब्झर्व करा बरं 1 2 एका वेगळ्या फॉर्मॅट मध्ये क्रॉसिंगच्या 27 27 31 31 काय करणार मग यांना हे बघा लक्षात ठेवा एक कन्वर्जन ऑफ नॉन लिनियर इनटू लिनियर त्याची स्टेप फक्त एवढी आहे मेन समजतंय. इथं आल्यानंतर तुम्ही कसं पण सॉल्व्ह करा क्रॅमर्सने करा इलिमिनेशन करा सबस्टिट्यूशन करा काहीही करा पण हे पहिलं आणण्याचा प्रयत्न करा सर्वात महत्वाचं. चला तर आपण आपल्या मेन कन्सेप्ट नुसार करू. क्रॉसिंग मध्ये सेम नंबर असतील तर पहिल्यांदा इक्वेशनला ऍड करा आणि नंतर इक्वेशनला सबट्रॅक्ट करा. मग सरळ बघा आता नीट लक्ष द्या खूप वेळा प्रॅक्टिस चालली आहे बघा आता ऍड इक्वेशन 1 and 2 मग काय होणार 1 and 2 ऍड केल्यानंतर 27m plus 31n is equal to 85 नीट लक्ष समोर 31m plus 27n is equal to 89. बघा आता नीट लक्ष द्या यांची काय ऍडिशन 7 आणि 1 8 3 आणि 2 5 58n is equal to हे काय होणार 954. आपण ऑलरेडी जेव्हा शिकत होतो तेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले माहिती आहे. आता एक्झाम मध्ये रिव्हिजन चाललेली नीट लक्ष द्या. सो आता जर नीट पाहिलं तुम्ही तर याला 3 ने मल्टिप्लाय करा 58 ला येत आहे
मग काय करायचं आता आपण डायरेक्ट डिवाइड each term by 58. मग काय होणार 58 m divided by 58 n divided by 58 174 divided by 58. मग काय होणार m plus n is equal to 3. इक्वेशन नंबर 3 सर्वात महत्वाचा पार्ट आला पहा, खूप जास्त महत्वाचा. आता काय करणार आपण एकदा ऍड केल्यानंतर सबट्रॅक्ट करणार. सबट्रॅक्ट करताना कोणता मोठे 89 मोठे. सो इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता 2 काय बघा 31m 27n बरोबर 89 मायनस 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. आता नीट लक्ष द्या, सबट्रॅक्शन मग खालचे साइन चेंज. मग पुढे काय होणार 31 मायनस 27 4m 4n 4. काय करणार डिवाइड each term by 4. मग डायरेक्टली तो आता m minus n is equal to 1. इक्वेशन आता 3 आणि 4 बघा किती सोपे आहेत. m प्लस n 3 m मायनस n 1 डायरेक्ट करू शकतो आता आपण. इक्वेशन नंबर दिले, कोएफिशिएंट सेम आहे, अपोजिट साइडला जाऊ आणि अपोजिट साइड असेल तर ऍडिशन. सो ऍड इक्वेशन 3 and 4. 3 काय m plus n is equal to 3 and m minus n is equal to 1. So यांची ऍडिशन mm 2m ते झालं 0 आणि 3 plus 1 4. So 2m is equal to 4, m is equal to 4 upon 2. So m is equal to 2. We got 2. Now the next step. आता m भेटल्यानंतर आपण काय करणार, यांची व्हॅल्यू पाहिजे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. मग सिंपल आपण काय करू, पुट लक्षात नीट पुट m is equal to 2 in equation 3. बिकॉज इक्वेशन 3 काय आलंय आपल्याला माहिती ना, काय आलंय m plus n is equal to 3. m किती 2 plus n is equal to 3. n is equal to 3 minus 2. n is equal to 1. आता मला सांगा m आणि n हेच आपलं फायनल आन्सर आहे का, नाही. x आणि y आपलं फायनल आन्सर आहे. मग आता काय करणार, रिसबस्टिट्यूट the value and n is equal to 1 upon. आता कशाला काय घेतलं आपण कन्सिडर केलं ते आपण बघू. m म्हणजे काय 1 upon x minus 2 आणि 1 upon y plus 3. 1 upon x minus 2 आणि 1 upon y plus 3. x minus 2 and y plus 3. आता व्हॅल्यू पुट करू आपण. m ची व्हॅल्यू काय आली, m ची व्हॅल्यू किती आली 2. सो 2 is equal to 1 upon x minus 2 and n 1 is equal to 1 upon y plus 3. बरोबर आहे. सो काय होणार 2 into x minus 2 is equal to 1 and y plus 3 into 1 y plus 3 is equal to 1. सो काय होणार मग 2x minus 4 is equal to 1 and y is equal to 1 minus 3. So 2x is equal to 1 plus 4 and y is equal to minus 2. So x is equal to 4 and 1 5 5 by 2. So x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला आणि y ची व्हॅल्यू पण भेटली. ठीक आहे. Therefore the solution of given equation is x is equal to 5 upon 2 and y is equal to minus 2. तर हे राहणार आहे सोल्युशन.
ओके, पूर्ण मोठं आहे एवढं. ओके, आणि क्वेश्चन आहे 4 म्हणजे 4 मार्कचा क्वेश्चन आहे. मार्किंग स्कीम पण पाहू. पहिले चेक करू आपला आन्सर बरोबर आहे का. एक्स व्हॅल्यू किती 5/2. आता एक्स पुढे आपला इथे एक्स व्हॅल्यू 5/2 आहे. 5/2 पुट केल्यानंतर 5/2 पुट केल्यानंतर वायची व्हॅल्यू -2 पुट केल्यानंतर आपलं उत्तर एक इक्वेशन चेक करू आपण. एक्स व्हॅल्यू किती 5/2. 5/2 सपोज 5/2 -2 किती होणार 2 to the 4. ओके, 5 - 4 1 1/2 होणार. 1/2 खाली आणि वर काय 1 1/1/2 म्हणजे वर जाऊन 2 होणार ते. ठीक आहे, मग 27 × 2 27 × 2 किती 54. बघू आपण जमतंय का. प्लस वायची व्हॅल्यू किती -2 -2 + 3 1 मग 31. सो 54 + 31 होतंय का 85 आले म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. जास्त विचार करायची गरज नाही. आता आपण मार्किंग बघू. सो तुम्ही हे जे कन्व्हर्जन केलं त्या कन्व्हर्जनला अर्धा मार्क. नीट लक्ष द्या, त्या कॅल्क्युलेशनला अर्धा मार्क. त्यानंतर हे जे इक्वेशन तयार झालेत अर्धा मार्क ते झाले 1 2. त्यानंतर व्हॅल्यू अर्धा, ही व्हॅल्यू अर्धा. त्यानंतर याच्या 2 व्हॅल्यू आल्यात याला किती अर्धा म्हणजे किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7 आणि फायनल आन्सरला अर्धा म्हणजे किती झाले टोटल मार्क 4 झाले. सो अशा पद्धतीने काही मार्किंग स्कीम असेल. ओके, आता पुढचं पेरिमीटर. द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेथ बाय 2. फाइंड द लेंथ अँड ब्रेथ. मग आपण काय करणार पहिला जे फाइंड करायला लावले लेंथ ऑफ रेक्टँगल BX and breadth of rectangle BY. ओके, एकदा का आपण ऍझ्युम केला आपण काय अप्लाय करणार कंडिशन. सो कंडिशन नंबर 1. सो काय कंडिशन 1 पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर काय असतो 2L + B इज इक्वल टू कितीला आहे 40 म्हणजे पेरिमीटर. आता L किती आहे X, B किती आहे Y बरोबर 40. अवघड आहे. मग X + Y किती आलं 40/2. सो X + Y 20 आणि इक्वेशन भेटला आपल्याला. कंडिशन संपली. इक्वेशन नंबर तुम्हाला शब्द पण पाठ झाले असेल. आता काय काय आपण करत राहतो कंटिन्यू तेच चाललंय. लास्ट पॉइंट आपला आजचा. पुढे काय कंडिशन नंबर 2. सो व्हॉट इज गिवन इन कंडिशन 2 लेंथ इज मोर दॅन डबल इट्स ब्रेथ. लेंथ इज मोर दॅन डबल इट्स ब्रेथ बाय 2. कितीने जास्त आहे 2 ने जास्त आहे म्हणजे काय आलं X - 2Y बरोबर 2. दिस इज ऑल्सो इक्वेशन नंबर. वी गॉट द इक्वेशन 2. आता 1 आणि 2 पहा. असाइन द इक्वेशन नंबर केले असाइन. चेक द कोएफिशिएंट 1 1 सेम आहे. डायरेक्ट त्याच्याकडे जाऊ. त्याचा साइन काय आहे प्लस 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 आहे सेम साइन. मग काय होणार सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. मग काय होणार X + Y is equal to 20 minus X - 2Y is equal to 2. आणि मायनस असल्यामुळे साइन चेंज. X - X 0 2Y + 1Y 3Y 20 मधनं 2 गेला 18. ओके 3Y बरोबर 18. Y is equal to 18/3. Y is equal to 6. साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. आता पुढे काय करायचं आपल्याला पुट Y is equal to 6 इन इक्वेशन 1 सोपं आहे. मग काय येणार X + Y is equal to 20. X + 6 is equal to 20.
एक्स इज इक्वल टू 20 मायनस 6 आणि एक्स इज इक्वल टू 14 आणि एक्स आला म्हणजे आपलं उत्तर संपलं. डिअर फोर द लेंथला काय म्हणलं होतं आपण? लेंथ ऑफ रेक्टेंगल इज 14. आता त्यांनी काय दिलं काय युनिट? सेंटीमीटर. 14 सेंटीमीटर and the breadth of rectangle is 6 सेंटीमीटर. बरोबर आहे. सो बघू आता आपण यामध्ये व्हॅल्यू चेक करू. एक्स प्लस वाय पेरिमीटर 40 येतं का बघू. 14 6 14 6 रेक्टेंगल आहे ना. एल बी 14 6 20 20 40 बरोबर आहे. आणि पुढे काय दिलंय? एक्स किती आला आपला? 14. 14 मायनस वाय 6. सो 6 टू जा 12. 14 मायनस 12 2 येते का? येते. म्हणजे हे पण बरोबर आहे. सो याला भेटलं तुम्हाला पूर्ण आहे कंडिशन. पेरिमीटर वापरले. हाफ मार्क हाफ मार्क हाफ मार्क महत्वाचा पॉइंट होता. कॅल्क्युलेशन आन्सर फायनल आन्सर किती झाले? 1 2 3 आणि याला तुम्ही लेंथ आणि ब्रेथ काढले म्हणून एक आपण कन्सिडर करू शकतो. सो टोटल किती झाले? 4 मार्क. क्वेश्चन आले होते आणि त्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर हा एक पॅटर्न होता. क्रॉसिंग मधले नंबर सेम. जसं की पहा काय दिलंय? 99x 101y is equal to 499. Equation number 1. 101x plus 99y is equal to 501. Equation number 2. क्रॉसिंग मध्ये व्हॅल्यू सेम. क्रॉसिंग मध्ये व्हॅल्यू जर सेम असतील तर आपण काय करणार? डायरेक्ट पहिलं काय करणार? ऍडिशन. ऍड इक्वेशन 1 and 2. मग काय होणार बघा? 99x plus 101y is equal to 499 plus 101x plus 99y is equal to 501. बरोबर आहे. दोघांची ऍडिशन जर तुम्ही पाहिली याची झाली 200x 200y 1000. बरोबर आहे. डिवाइड इज टर्म बाय डिवाइड इज टर्म बाय 200. डायरेक्ट करतो आता. काय होणार? x प्लस वाय इज इक्वल टू 5. सो काय आलं आपलं इक्वेशन नंबर 1. सॉरी 1 2 झालं म्हणलं हे झालं 3. आता पुढे काय होणार? ऍड केल्यानंतर पुढे काय? सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 मधनं 1 ला सबट्रॅक्ट करा. मग 2 काय? 101x 99y 501 99x 101y 499 यांची काय? सबट्रॅक्शन वर साइन चेंज मायनस मायनस मायनस. सो किती झाले मग? 10 हे झालं 2x मायनस 2y इज इक्वल टू 2. डिवाइड इज टर्म बाय मायनस का साइन ऑफ बिगर नंबर. डिवाइड each term by 2. काय आलं मग? x minus y is equal to 1. इक्वेशन 4. आता जर तुम्ही नीट पाहिले इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 दोघांना काय करू शकतो? डायरेक्ट ऍड करू शकतो आपण. ऍड इक्वेशन 3 and 4 डायरेक्ट काय होणार? x plus y is equal to 5 x minus y is equal to 1. दोघांची ऍडिशन 2x plus 0 is equal to 6. 2x is equal to 6. बरोबर आहे. मग x बरोबर काय होणार? 6 upon 2. मग x बरोबर 3. सो वी गॉट द व्हॅल्यू ऑफ x. किती आली? 3 आली. त्यानंतर put x is equal to 3 in equation
3 काय इक्वेशन 3 x plus y is equal to 5 मग 3 plus y is equal to 5 y is equal to 5 minus 3 y is equal to 2 अशा प्रकारे आपलं झालं सोल्युशन therefore the solution of given equation is x is equal to 3 and y is equal to 2 एकदम सिंपल होतं आणि असे बरेच क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेत याप्रमाणे ठीक आहे सो आता थोड्याला अरेंज करू त्यानुसार आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू पहा आता लवकर ओके सो वी गॉट दी आन्सर आता याची आपण मार्किंग स्कीम पाहू आणि मार्किंग कसे होतील 3 मार्कचा क्वेश्चन होता ती पहिली कंडिशन सर्वात महत्वाची अर्धा मार्क इक्वेशन भेटलं अर्धा मार्क दुसरी कंडिशन अर्धा मार्क इक्वेशन भेटलं अर्धा मार्क ओके आणि एक फायनल आन्सर अर्धा आणि अर्धा असे किती झाले 3 मार्क डिपेंड करता अजून काही वेगवेगळे आन्सर की प्रमाणे बोर्डच्या चेंजेस होऊ शकतात पण इनिशियली तर आपण याला कन्सिडर करू शकतो